करायचं हिला. हिच्या अशा वागण्यामुळं मला तू गुलाबजाम बी खाता नाही आला. माझा गुलाबजाम. माझ्या संग नीट बोल की, हवेत का बोलतेस? मी कुठे काय बोलायलो? काहीच नाही. निंगे, तुला मी सांगितलं होतं त्या ऋषी सराच्या नादाला लागायचं नाही. बघितलंस ना, मी माफी मागायला काय गेलो त्याचं भलतंच सुरू झालं. मैत्री करायचं म्हणत होता. तुंबळे, ते नुसतं हॅलो हाऊ आर असं म्हणायची पद्धत आहे. अशी का आडग्यागत करायलीस? आणि मैत्रीसाठी विचारलं तर एवढं काय झालं तुला कारकटायला? नुसतं विचारलं काय डोसक्यावर पडलीस का ग तू? हॅलो हाऊ आर पुरता असतं तर ठीक होतं. तो काय म्हणला बघितलंस ना, माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? आता दोन भेटीत कोणी फ्रेंडशिप करतोय? शिक्षक आहे ना होत्या, त्याला शोभतं हे असलं. आपल्या गावाकडे नुसतं एवढं बोललं असतं की नाही, डोसकीच फोडली असते कोणाची. आणि हिथं बघा, बरोबरच आहे. आपल्या गावाकडची माणसं या शहरातल्या पोरापोरीचं नाव ठेवतात ना, तीच बरोबर आहे. हे असला खेळ खंडोबा करायचा असतो यांना, म्हणूनच चाललंय सगळं. बाई, मला तर लय भीती वाटायला लागली. आई म्हणते ते खरं आहे. मुंबईतल्या लोकांचा काय भरोसा नाही. कुणाच ठाऊक कुणाच्या मनात काय चाललंय. कमळे, तो नुसतं आपल्याला त्याचा चांगुलपणा दाखवत होता आणि तू कुठं कुठं पोहोचलीस. तुलाही त्याची बाजू घ्यायला जाऊ नकोस. तो आपला सर आहे आणि आपण त्याचे स्टुडंट, एवढाच काय तो संबंध. हे पुस्तक बी नेऊन द्यायला पाहिजे त्याला. दाखव मला. फॉर माय स्टुडंट, फॉर माय स्टुडंट एवढंच लिहिलंय त्यांनी. आणि मी काय त्याची बाजू घेत नव्हती अगं. आणि तुझ्याच काळजीपोटी दिले ना तुला ते वाचायला. आणि आता जर तू त्यासनी परत दिलं तर त्यासनी कसं वाटल? हे घे. अगं कमळे, तुला बी इथल्या पोरांसारखं इंग्रजी बोलायला यायला पाहिजे म्हणून दिले तुला ते ऋषी सरांनी वाचायला. कळलं का? चल आता, चल की. Guys and girls, I want that book right now. छोड़ ना यार अनिका, 1200 का ही तो बुक होगा, तुला कशाला पाहिजे? It's not about the money, Karan. The thing is, हे गिफ्ट ऋषीने तिला दिलंय आणि त्याने दिलेल्या गिफ्टवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. His love, his care, everything is just mine. आणि या जन्मात तरी त्या गावछापला हे सगळं कधीच नाही मिळणार.